छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नृत्यांगना नाचवण्यात आलेल्या आहेत। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सोलापुरातल्या वडणगे गावातल्या हा धक्कादायक प्रकार आहे। गावातील यात्रेच्या निमित्तानं आयोजित हा सगळा नृत्याचा कार्यक्रम होता। मात्र अश्लील नृत्याच्या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाकण्यानं नागरिकांमध्ये संताप आहे। पुतळा झाकल्याच्या प्रकारावर ग्रामस्थ मात्र अनभिज्ञ आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून नृत्यांगनेचा कार्यक्रम झाल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडणगे गावात तीव्र संताप व्यक्त होतोय आणि शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा धक्कादायक प्रकार घडल्यानं नागरिकांमध्येही संताप आहे। नाही बेबदच कुठं काय होतं, व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत त्याचे। म्हणजे कालचा जो कार्यक्रम झाला तो योग्य होता असं तुमचं म्हणणं आहे? नाही आम्ही लावणी महोत्सव ठेवलेला, बरं त्यामध्ये काय तर तिने कार्यक्रम केला असेल डान्स वगैरे। गेले 6 वर्ष झाला आम्ही पाठिंबा असं काय नाही, दरवर्षी आमचं कायमचं स्टेजच आहे, ग्रामपंचायतीचं स्टेज आहे। गेले 5-6 वर्ष झाले, मागच्या बॉडीत पण नाही या बॉडीत पण आम्ही कार्यक्रम इथेच घेतोय सगळे। तुम्हाला विभत्सपणे अशा प्रकारे नृत्य करणं मान्य आहे का ते विचार? आता यात्राच आहे, गावची यात्रा आहे आणि तिथं पुतळा झाकलेला असतोय संपूर्ण। महाराजांचा आम्ही पण आदर करतोय, त्या प्रश्न नाही, पण ज्या लोकांनी तक्रार दिली त्यांनी सांगायला पाहिजे की बाबा इथं असा पुतळा आहे आणि हे कार्यक्रम इथं ठेवू नका। थोडक्यात पुतळा झापून विभत्सपणे नृत्य केलं तर तुम्हाला चालेल थोडक्यात ग्रामस्थ? आता गावची यात्रा आहे म्हणल्या सगळ्यांनी चालणार आहे नाही ते, आणि कार्यक्रम नाही ठेवलं तर त्या पंचायतवर रोष येतोय।